Hello friends, my name is Dr. Deepak Prakash Pathak. I am practicing as consulting physician in Dairi Pune since 12 years. आज आपण डिस्कस करणार आहोत शुगरबद्दलचं. शुगरबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे, किती रिकमेंडेड आहे खाण्यासाठी आणि एक्झॅक्ट शुगरचे टाईप्स काय आहेत. मेन शुगरचे टाईप्स आपण पहिले लक्षात घेऊ. शुगर टाईप्समध्ये एक तर आहे फ्री शुगर्स आणि दुसरी म्हणजे आहे ती नॅचरल शुगर्स. नॅचरल शुगर सगळ्यांना माहितीच असेल एक्झॅक्ट काय असते. नॅचरल शुगर्स म्हणजे आपण जे आपल्या फूडमधनं घेतो आहे आणि जी फ्रूट्समध्ये जी काही नॅचरली सापडते ती नॅचरल शुगर. फ्री शुगर म्हणजेच ॲडेड शुगर. ॲडेड शुगर काय आहे की जे आपले फ्रूट ड्रिंक्स आहेत किंवा जे कोल्ड ड्रिंक्स आहेत बाजारामध्ये जे अवेलेबल आहेत सगळे कोल्ड ड्रिंक्स किंवा ॲडेड शुगर्स ते सगळे जे आहेत ते ॲडेड शुगरवाले फ्री शुगर्स आहेत. याच्यामध्ये आत्ताच क्लिअर करतो की आपल्याला ॲडेड शुगरवाले ड्रिंक्स कधीच रेकमेंडेड नसतात. ते फक्त आपण आपली रिक्वायरमेंट म्हणून काही गरज वाटली किंवा जिभेचे चोचले म्हणून आपण ते खातो. ॲक्च्युली नॅचरल शुगर्स आर ऑलवेज रेकमेंडेड. मेन म्हणजे जी काही रेकमेंडेड शुगर लिमिट आहे WHO द्वारा ती आपण डिस्कस करूया. मेन मॅक्सिमम लिमिट जी आहे डेली रिक्वायरमेंट एका दिवसात किती शुगर एखाद्याने इंटेक केली पाहिजे ती मॅक्सिमम लिमिट 50 ग्रॅम्सची शुगर आहे. 50 ग्रॅम्स शुगर एव्हरी जणाला नॅचरल शुगरमध्ये रेकमेंडेड आहे. पण इन केस जी काही आहे शुगर म्हणजे मेल्समध्ये पुरुषांमध्ये रेकमेंडेड शुगर किती आहे ती म्हणजे 9 टेबलस्पून्स. 9 टेबलस्पून म्हणजे 36 ग्रॅम्स शुगर पर डे डेली रिक्वायरमेंट आहे. फिमेल्समध्ये जी रिक्वायरमेंट आहे ती 6 टेबलस्पून ती म्हणजे 25 ग्रॅम्स ऑफ शुगर इज रेकमेंडेड पर डे. ही सगळी ॲडेड शुगरचे मार्जिन्स आहेत. मॅक्सिमम ह्याच्यापेक्षा जी काही एक्स्ट्रा शुगर ॲड घेतली जाते किंवा एवढी जरी घेतली ती इट्स नॉट हेल्दी फॉर युअर हार्ट, ब्रेन फंक्शनिंग, किडनी फंक्शनिंग इन फ्युचर. कुठले ना कुठले आजार वगैरे डेव्हलप होऊ शकतात. प्रश्न राहिला लहान मुलांचा. लहान मुलांना ॲडेड शुगर इज नेवर रेकमेंडेड क्योंकि त्यांचे हार्ट एकदम चांगले असतात आणि त्याच्यामध्ये आपण जर ॲडेड शुगर देतो तर ॲडेड शुगर त्यांचे हार्ट किंवा इतर टिश्यू डॅमेज करू शकतात. म्हणून ॲडेड शुगर त्यांना रेकमेंडेड नाही आहे. इन केस जी काही WHOचे गाईडलाईन्स आहेत ते नॅचरल शुगरसाठी आहे. नॅचरल शुगर्स लहान मुलांमध्ये रेकमेंडेड आहे ती म्हणजे लेस दॅन 25 ग्रॅम्स. मोर दॅन 25 ग्रॅम्स बिलकुलच रेकमेंडेड नाही. ती पण 4 to 18 इयर्सच्या मुलांसाठी लेस दॅन 25 ग्रॅम्स ऑफ शुगर इज रेकमेंडेड. दॅट इज 3 to 4 टेबलस्पून्स पर डे. एवढी जी काही आहे शुगर ती रेकमेंडेड आहे सगळ्यांसाठी. आणि शुगरचा इनटेक आपल्या हातात आता ही माहिती मिळाल्यानंतर आहे. जी काही इनटेक आहे ती आपण आपली रिस्ट्रिक्ट करू शकतो. कोणालाही काही प्रॉब्लेम असेल किंवा शुगरबद्दल माहिती हवी असेल तर मी माझं नाव आणि नंबर शेअर करत आहे. याच्यामध्ये डिटेल्स तुम्हाला अजून माझ्या कन्सल्टिंगद्वारे मिळेल. थँक्यू.